नाशिक सिडको जुन्या भांडणाच्या कुरापतीतून शिंदे सेनेचा विभाग प्रमुख सुयश पाटील यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 14 रात्री दत्त चौक परिसरात घडली। 3 हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हल्ला पूर्वनियोजित असल्याची शक्यता आहे। हल्लेखोर सुयशच्या कार्यालयाजवळीलच रहिवासी आहेत। याबाबत जखमी सुयश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सेंट्रल पार्कच्या पाठीमागील त्यांच्या सप्तशृंगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयाबाहेर दुचाकीवर बसले असताना पंकज सोनवणे, विजय कांसी, वैभव निक्कम यांच्यासह 4 ते 5 जणांच्या टोळक्याने पाठीमागून अचानक येत त्यांच्यावर कोयत्याने वार केले। या हल्ल्यात सुयश पाटील हे गंभीर जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। त्यानंतर हल्लेखोरांनी पाटील यांच्या कार्यालयाची नासधूस केली। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले। हल्ला जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय। पोलिसांनी रात्री 11 वाजता धरपकड मोहीम राबवली। यातून काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। सुयश पाटील हे या महानगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे उमेदवार होते। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।